आता प्रांजलही इथे आलीये, म्हणजे तुम्ही घर जावई होणार हे नक्की. आणि सासूबाई माझं काय? यांनी जर सह्या केल्या नाही तर तू घर जावई हे नक्की. अच्छा, म्हणजे साडोबांनी सही केली तर मग माझं काय? मी केली त्याची व्यवस्था. कोणती? बाई 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 बाई, सगळं आता नाही की सांगणार मी. जावई बापू, अहो तुम्ही कसला विचार करताय? करून टाका ना सही. अहो एकमेकांकडे काय बघताय? आजचा मुहूर्त चांगला आहे. मला हे पेपर्स एकदा वाचावे लागतील. का? माझ्यावर विश्वास नाही? हो ना, वाचायचंय काय त्याच्यामध्ये? त्यामध्ये जे काही लिहिलेलं असणार आहे ना ते वीणाने सांगितल्याप्रमाणेच लिहिलेलं असणार आहे. म्हणजे चुकीचं काहीच नसणार त्याच्यात, गैर तर नाहीच नाही. त्यामुळे वाचायची काहीही गरज नाहीये. जे काय असेल ना ते तुझ्या भल्यासाठीच असणार आहे. तसं नाही पप्पा, पण यात काय लिहिलंय हे मला एकदा तरी कळायला हवं ना. हो हो ठीक आहे, मग वाचा ना, नक्की वाचा. आणि तसंही ना मी गुरुजींना विचारून मुहूर्त काढूनच तुम्हाला सांगणार होते सही करायला. वाचा. मम्मा, मला जरा तुझ्याशी आणि प्रियाताईशी बोलायचंय. बोलू की, खूप बोलू. आता काय सही झाल्यावर तूही इथे, मी इथे. नाही नाही, सही होण्याआधी बोलणं आवश्यक आहे. अगं पण हे बघ बेटा, तो वाचतोय ना तोपर्यंत तुम्ही बोला ना. अहो पण हे बघ बेटा, तो वाचतोय ना तोपर्यंत आपण काय एकमेकांची तोंड बघत उभं राहायचंय का? तोच तर ती काय म्हणते ते तरी ऐकून घे ना. बरं बाई, चल. नाही, माझी काही बोलायची इच्छा नाही. ताई अगं प्लीज असं नको ना करूस. मला तुला त्रास होईल असं अजिबात काही वागायचं नाहीये. तू माझं ऐकून तर घे ना. आणि जर का तुला नाही पटलं ना तर सोडून दे. म्हणजे पण प्लीज चल ना. चल ना, बघूया तरी ही काय म्हणते ते. चल ठीक आहे. अगं काय झालं? काय बोलायचंय तुला? तू ताईचं काय करायचं ठरवलंयस? हे बघ, जे काय करेन ना ते योग्यच करेन. मी काही तिचे नुकसान होऊन देणार नाही. अगं हो मम्मा, मला ते माहितीच आहे. कुठलीही आई आपल्याच हाताने आपल्या मुलीचं नुकसान करणारच नाही ना. पण तू नक्की ताईचं काय करायचं ठरवलंयस? प्रांजल, अगं मी तिची आई आहे. मी तिला भैरव बरोबर राहू देणार नाही, एवढं मात्र नक्की. म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम असेल तरी सुद्धा? बघितलंस प्रांजल, प्रिया तुला कळत कसं नाही? भैरव तुझ्यावर प्रेम करत नाही, तो आमच्या पैशांवर प्रेम करतोय. नाही मम्मा. प्रिया प्लीज, ही डोळ्यांवरची खोट्या प्रेमाची पट्टी काढून फेकून दे. अगं तुला कळत कसं नाही त्याचं वागणं? इथं आल्यापासून कसा वागतोय तो? स्वाभिमान नावाची तर काही गोष्टच नाहीये त्याच्याकडे. मी अक्षरशः गुलामासारखी त्याला वागवती आणि तो मिंधा असल्यासारखा वागतो. मम्मा अगं नाहीतर काय, मी त्याची एवढे दिवस परीक्षा बघत होते. म्हणलं बघूया त्याचा अपमान करून. एखादा स्वाभिमानी माणूस असता ना तर केव्हाच हे घर सोडून निघून गेला असता. पण तो इथेच थांबलाय. अगं तू तरी कशी फसलीस ग मूर्खासारखी?
असं काय सांगितलं त्यांनी तुला? हे बघ प्रिया, एक लक्षात ठेव, मी भैरवच्या हाताला काहीही लागू देणार नाही. म्हणजे तू हे सगळं या दोघांना देऊन टाकणार? सगळं म्हणजे सगळं नाही, तुलाही देणार, पण भैरवला सोडलंस तर. आणि प्रिया, नीट विचार करून ठेव, कारण एकदा रायानी सह्या केल्या ना की मग तुलाही तुझा निर्णय लगेच द्यावा लागणार. नाहीतर काय? भैरव, मी पेपर्स वाचले आता. मला तुझी फार दया येते रे. दया हा शब्द जर आती नाही वाटत आहे का? अरे मग मी काय म्हणू? त्या पेपर्स मध्ये तुझं नावच नाहीये. आता हे सगळे ना माझ्या नावावरती होणार आहे. काय ना साडोबा, यातलं मी तुम्हाला काहीही देणार नाही. तसंही मी ते घेणार पण नाही. खरं सांगतो, माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे. माझ्याबरोबर आज चल, मी सांगतो तुला. इथे सांगा ना. इथे नको, यांनी ऐकलं ना तर घोळ होईल. म्हणजे आत गेलो की माझा घोळ होईल. चल माझ्या बरोबर, मी सांगतो ते ऐक. ठीक आहे, चल. भैरव, तू जर का माझं ऐकलंस तर मी तुला थोडे पैसे द्यायला तयार आहे. थोडे? हा, थोडेच. कारण काय ना भैरव, आता हे सगळं माझ्या नावावरती होणार. म्हणून मी विचार केला की तुला जरा तरी काहीतरी मिळायला हवं. म्हणून मी असं ठरवलंय. हे बघा साडोबा, जे काही असेल ना ते स्पष्ट बोला. उगाच असं गोल गोल फिरून बोलू नका. काय देणार आहात तुम्ही मला? ऑफिस. पप्पांचं ऑफिस तू सांभाळायचं. कारण ते मला जमेल असं वाटत नाही. पण हा, फक्त सांभाळायचं. त्यातला 50% शेअर मला मिळायला हवा. 50%? हो. कारण काय ना भैरव, खरं तर मला 100% शेअर मिळणार होता. पण मीच म्हटलं की तुला जरा तरी काहीतरी मिळायला हवं, म्हणून मी निम्मा शेअर तुला द्यायचं ठरवलं. पण माझी एक अट आहे. कोणती? काही नाही. तू सासूबाई आणि सासरे बुवांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आपण दोघेही जावई गुण्या गोविंदाने राहूयात ना. तू आणि प्रिया स्टेशनच्या. स्टेशन म्हणजे स्टेशन जवळच्या फ्लॅटमध्ये राहायचं. डन? काय ना साडोबा, मला हे 50% वगैरे काही नको. मला हे सगळं हवं आणि मी यातलं तुम्हाला काहीही मिळू देणार नाही.
भैरव भैरव भैरव, अरे आता खूप उशीर झालाय रे. तुला ना एक तुकडाही मिळणार नाही. बघ, तू जर माझ्या बाजूने आलास तर तुझा जरा तरी फायदा होईल, नाही तर तुझं काही खरं नाही. बघ, विचार कर, चालत असेल तर. प्रांजल, अगं काय काय झालं? हा, अशी कशी पडलीस? जास्त लागलंय का बघू? नाही नाही, काही ठेच लागली फक्त. नक्की ना? चल जरा तिकडे जाऊन बस. चल, ये, उठ उठ. हळू हळू जाऊ. सांभाळ. हळू. ये. मी बसते. हा, बस जरा बस. बस. आता बरं वाटतंय का? जावई बापू कुठे गेला होता? जरा फ्रेश व्हायला गेलो होतो. हो का? बर, मला सांगा, तुम्ही हे पेपर्स वाचले ना? हो, वाचलेत ना. हा, सगळं ओके आहे ना? बरोबर आहे. तुम्ही काही चूक करू शकत नाहीत. तुम्हाला हे सगळं मान्य आहे ना? हो, अगदी मान्य आहे. या ना, या इथे बसा. या या या. आता की नाही, मी आमच्या गुरुजींना फोन करते. अहो, ते मुहूर्त काढून देणार आहेत. सर्वोत्तम क्षण, नेमकी त्याच वेळेला तुम्ही सही करायची. हा, आलेच मी. हा, नमस्कार गुरुजी. मी वीणा प्रधान बोलतेय. करू दे का जावई बापूंना सह्या? 30 सेकंदानंतर. हा, एक मिनिट. गुरुजी म्हणतात 30 सेकंदानंतर सह्या करायच्या. तुम्ही एकदम तयार राहा, म्हणजे पेन वगैरे आहे ना? हा, 15 सेकंद. बाई 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 बाई. हा, एक मिनिट. प्रांजल, तू पण तयार राहा. 5 4 3 2 1. करा. हा, कर. पुढच्या अजून एक आहे. अजून एक. करेक्ट. झाल्या सह्या. थँक्यू गुरुजी. हो. अहो, असं कसं दक्षिणा मी घरीच पाठवून देते ना तुमची. हो, थँक्यू. हा, झाल्या बाई सह्या. प्रांजल, अगो बघत काय बसली, तू कर ना सह्या.
झाल्या बाई सया. प्रांजल, अभिनंदन. जावई बापू, तुमचंही खूप खूप अभिनंदन. अहो, या प्रधान खानदानाचे तुम्ही घर जावई झालात ऑफिशियली. काय? नाही नाही, असं कसं शक्य आहे? पण नाही नाही, हे बघा, नाही नाही, तुम्ही मला काहीही इंटिमेशन दिलेली नव्हती. मग आयत्या वेळेला कसं काय बोलवताय तुम्ही मला? हे बघा, हे बघा, मी 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 युनियन मध्ये जाऊ शकतो. हा, परिणाम होणार का प्रमोशनवर? हा, नाही नाही, बघा, मी बघतो, माझ्या घरच्यांना विचारतो आणि सांगतो. हा, काय रे माधवा, काय झालं? हेडक्वार्टर्स मधनं फोन आलाय. नागपूरला काहीतरी शिष्टमंडळ चाललंय, तर आयत्या वेळेला माझं नाव टाकलंय. पण असं कसं तुम्हाला आयत्या वेळेस सांगतायत? तर गळायला असेल कुणीतरी. मायचा माधव चिटणवीस जायला साहेबांनाही माहिती ना, त्यांनी सांगितलं लगेच, हा जाईल, याला पाठवा. किती दिवसासाठी जावं लागणार आहे? 10 दिवस तरी जातील. बाप रे, 10 दिवस नाही? अगे, नुकतंच लग्न झाल्यासारखं नाही. काय करतेस त्याला? आता ऐकलंस ना तू, फोन आला होता ना त्याला, कामासाठी चालला असेल ना. तो समोरचा माणूस प्रमोशनचं काहीतरी असं म्हणत होता. हो ना रे माधवा? हो हो. सासूबाई, तसं नाही. प्रधानांच्या घरी काय झालंय आपल्याला काहीच माहित नाहीये. तिकडे सगळं नीट झालं तर ठीक आहे. जर का काही, देवा, खूप वाईट विचार मनात येतोय. तथास्तु नको बोलूस. कालिंदी, आता देवाशी बोलणं सोडून दे. जे काय मनात आहे ना ते आमच्याशी बोल. जर का काही विघ्न आली आणि नेमके तेव्हा हे बाहेर असतील तर कसं होईल ना मग? पहिली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिकडे सगळं व्यवस्थित पार पडलं असेल आणि उद्या सकाळी राया आणि प्रांजल या घरात असणार. ते वीणा ते तिकडे भडकलं नसलं म्हणजे मिळवलं. मी आलो. नाही, नको, राहू द्या, मी घेतो. असं कसं? अहो, आजचा दिवस इतका आनंदाचा आहे आणि मी तर इतकी आनंदात आहे ना. नाही म्हणजे सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं झालं की नाही, म्हणून पेढा मीच भरवणार. घ्या. अरे घे राया, घे. बरं, ठीक आहे. खरं सांगू का जावई बापू, अहो आज मी इतकी आनंदात आहे ना. जावई बापू, अहो प्रधान खानदानाचे तुम्ही पहिले घर जावई आहात. त्यामुळे आजचा दिवस प्रधानांच्या इतिहासामध्ये ना अगदी सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणार. कोण लिहिणार? तू? नाही नाही, अहो ते इतिहास लिहितात ना, म्हणजे प्रधान खानदानाचा इतिहास जे लिहितात ना ते लिहिते. हे बघ वीणा, प्रधानांचा इतिहास कोणी लिहित नाहीये आणि लिहित असला ना तरी हे नक्की टाळेल. तुम्ही गप्प बसाव. प्रांजल, बाळा घे ना, घे. प्रिया, प्रिया, थांब थांब थांब. अगं खाऊ नकोस. काय, आता त्यांच्या सह्या झाल्यात ना म्हणून सासूबाई त्यांना पेढा भरवत आहेत. एकदा आपल्या सह्या झाल्या ना की सासूबाई आपल्याला पण पेढा भरवतील. हो की नाही सासूबाई? बाई 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 बाई, अहो कुठली सही आणि कशावर? हो, असं काय करताय सासूबाई? घर जावयाच्या पेपर्सवर. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय सांगितलं होतं?
तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक घर जावई होणार म्हणाले होते की नाही. आता जावई बापूंनी सही केली म्हणजे तुझी संधी हुकली. सासूबाई, अहो मी तुमचा थोरला जावई आहे, त्यामुळे माझाही हक्क आहेच. तो हक्क तो मान कधीच गमावलेस तू. अरे माझ्या आणि यांच्या जीवावर उठला होतास तू, त्यावेळेलाच विचार करायला हवा होतास तू. ते तर बाई बाई बाई, आता हे पण मीच तुला सांगितलं असं म्हणायचंय की काय? हा, धन्य आहे बाबा तुझी. हा, ये रे बाबा, माझा जीव घे, माझ्या नवऱ्याचा जीव घे, असं कधी कुणी सांगेल का कोणाला? हा, त्या दिवशी तुम्हीच माझं नाव अजिबात मध्ये घ्यायचं नाहीये भैरव. आता तर तू हेही म्हणशील की मीच तुला प्रॉमिस दिलंय की मी तुला या घराचा घरजावई करून घेईन म्हणून. मग नव्हतं दिलं का? अरे कशी देईन मी? माझ्या मुलीचा जो छळ करतो त्याला मी घरजावई करून घेईन? काहीतरीच बाई. अहो ऐकताय ना तुम्ही हा काय बोलतोय ते? नाही नाही, मला याच्यावर काहीही बोलायचं नाही. नकाच बोलू, त्या लायकीचा माणूसच नाहीये तो. आणि भैरव, आता तू या घरातनं जाऊ शकतोस. मला फक्त प्रियाचं म्हणणं ऐकून घ्यायचं.